घेऊया आणि मग शेवटचा बदलते जीवन भाग 2 हा त्याच्यानंतर आपण जो आहे तो पाठ घेऊया. काय म्हटलं आता आपण जो इतिहासाचा पाठ आहे, बदलते जीवन लाईफस्टाईल म्हणतो आपण एक प्रकारची. तर काय आहे? हा पाठ जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत आज. बदलते जीवन भाग 1. कशाला म्हटलं आता बदलते जीवन? आपली लाईफस्टाईल काय आहे? कशा स्वरूपाची असली तर पाहिजे? आ- हां. आजकाल मानवाची सगळी म्हणजे जीवन बदलत आहे. त्याच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या सुविधा आल्या आहेत, त्यामुळे म्हटलं आहे. बरं. अजून काय सांगता येईल? कोण सांगेल अजून? बदलते जीवन काय आहे? माणसाचं जे जीवन आहे, ते नेहमी कारण आपण तुम्ही इतिहासामध्ये पाहिलेलं असेल, की मानवाची जी उत्क्रांतीपासून तर आजपर्यंत 21व्या शतकापर्यंत मानवाचं जीवन जे आहे ते कशा स्वरूपाचं होतं? हां. हॅलो सर. हां, श्रद्धा बोल. सर मी सांगू का? हो, हो. सांग. प्राचीन व मध्ययुगी काळात धर्म ही मागची एक महत्वाची ओळख होती. म्हणजे लहानपणी आपण एक वेगळी दुनिया बघत असतो आणि मोठे झाल्यावर आपण जर नोकरीला लागलो तर आपण वेगळी दुनिया बघत असतो. म्हणजे आपण जीवनात पुढे जात असतो आणि आपलं जीवनही बदलतं. बरं. तर जीवन तर व्यवस्था जी आहे ती त्या याच्यानुसार जे आहे ते नेहमी बदलत चालताना आपल्याला पाहायला मिळते. बरं. अजून कोण सांगेल वेगळं? नविष्ठा सांग बरं. पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकत नव्हतो त्या गोष्टी आता आपल्याला वास्तव्यात आपल्या समोर आहेत. म्हणून या पाठाचे नाव बदलते जीवन असे आहे. बरं. म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे, ती जसं आपण पाहतो आता तुमचं साधारणतः तुमच्या जन्माच्या पूर्वी किंवा तुम्ही 2-3 वर्षाच्या पूर्वी असतील तेव्हा मोबाईल कशा स्वरूपाचे होते आणि आत्ताचे मोबाईल जे आहेत, तर तेव्हा मोबाईलची रेंज 2G स्वरूपातली होती, बरोबर? त्यानंतर 3G झालं, 4G नेटवर्क आलं आणि आता जे आहे ते 5G आणि त्यामध्ये जे आहे ते नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. एआय तंत्रज्ञान आपण म्हणतो आयटी क्षेत्रामध्ये जे आहेत. एआयचं हे नवीन जे तंत्रज्ञान आहे, तर त्याची सुरुवात आता आपण पाहत आहोत. म्हणजे हे बदलतं जीवन जे आहे, आपण पाहतो की आजी-आजोबांच्या काळामध्ये जे आहेत, तर त्यांचे दैनंदिन जीवनमान कशा स्वरूपाचं होतं, त्यांचं जीवन हे कशा स्वरूपाचं होतं आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपलं आणि त्यांच्या जीवनामध्ये आहे. तर आपण म्हणतो की जमीन आसमानचा फरक जो आहे, तो बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतो, की कशा स्वरूपाने जी लाईफस्टाईल किंवा आपण जे जीवन म्हणतो, ते अगदी झपाट्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग जवळपास आपण 50 वर्षापूर्वी किंवा 15 ते 20 वर्षापूर्वी आता तुम्ही जवळपास सगळ्यांचं तुमचं वय साधारणतः 15, 16, 17 वय आहे. पण त्याच्या अगोदर म्हणजे माझ्या जन्माच्या सुरुवातीला स्टार्टिंगला जवळपास 90-95च्या स्टार्टमध्ये जर पाहिलं, तर तेव्हाची जीवनमान जे जीवनशैली होती आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये जे आहेत, तो खूप अशा गोष्टी आहेत, तर त्या बदलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप त्यामध्ये जे आहे ते बदल झालेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग असं नेहमी झपाट्याने जे आहे ते आपण पाहतो, की गावं असेल, शहरं असतील, तर त्यांचं जे आहे ते नेहमी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी त्यांचे जे आहे ते बदल जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. असंच हे बदलतं जे जीवनमान आहे. मग माणसाची जीवनशैली असेल, कुटुंब व्यवस्था असेल, राहणीमान असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नेहमी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये जे आहेत, तर आपण पाहतो की आपल्याला आपले जीवन जगण्यासाठी किंवा आपल्या भारतामध्ये राहण्यासाठी जी माणसाची ओळख असेल किंवा जी विचारसरणी आहे पारंपरिक, तर यामध्ये जो आहे तो विविध प्रकारचा जो बदल आहे, तो मानवाने जो आहे तो घडवून आणलेला आहे. आणि माणसाची ओळख मग विविध प्रकारचे भारतामध्ये जे आहेत, तर विविध जाती धर्माचे लोक जे आहेत ते राहतात. मग त्यामध्ये धर्माचे आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विविध प्रकारची जाती व्यवस्था जी आहे, ती सध्याला जी आहे ते आपण पाहतो की सध्याच्या ज्या जगामध्ये जी आहे ती आहे. त्यामध्ये मग कायदा, सुव्यवस्था, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान आपण म्हणतो. यामध्ये मग बऱ्याच वेळेला जे आहेत ते भेदभाव पाहायला मिळतो. त्यानंतर
नागरिकांचं स्वातंत्र्य असेल, भाषण असेल, आपल्याला जे राज्यघटनेने दिलेली जी मूलभूत हक्क आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे, जे संविधान आपण अंगीकृत केलेलं आहे भारतीय राज्यव्यवस्थेने, तर त्या संविधानाने आपल्याला जे आहे ते विविध प्रकारचे हक्क जे आहेत ते बहाल केलेले आहे आणि त्या हक्काच्या नुसार जे आहे ते आपण आपलं जीवनमान जे आहे ते आपण जगत असतो. आणि या संविधानाच्या विविध तरतुदीनुसार मग जाती व्यवस्थेच्या एक चौकटीला जो आहे तो धक्का बसलेला वंश परंपरागत जे व्यवसाय आहेत. आता सुरुवातीला काय करायचे, की वंश परंपरागत जे आहे ते व्यवसाय असायचे आणि हे व्यवसाय जे आहेत तर काय व्हायचे, सुरुवातीला काय करायचे, की चप्पलचे जे दुकान असेल किंवा सलूनचे दुकानं असतील, विविध प्रकारची किराणा मालाची दुकानं असतील, असे वेगवेगळे एक आपण पाहतो, की एक ठराविक जाती व्यवस्थेवर आधारित ते असायचे. पण आता असे व्यवसाय जे आहेत ते शहरामध्ये पाहतो किंवा कोणीही व्यवसाय जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा स्वरूपाचं काही राहिलेलं नाही. कुठलेही कुणी जो आहे तो व्यवसाय जो आहे तो आपण करू शकतो. मग त्यामध्ये समानता असेल, स्वातंत्र्य असेल, संस्कृतीचे जतन असेल, हे हक्क जे आहेत ते भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आपल्याला पाहायला मिळतं. मग कायद्यापुढे सगळे समान आहे. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थानावरून या मध्ये जे आहे ते कुठल्याही एक प्रकारचा भेदभाव करण्यात जे आहे ती आपल्याला मनाई केलेली आहे. म्हणजे नाही. त्यानंतर स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, भाषणाचं स्वातंत्र्य असेल, संचारबंदी, आपण कुठल्याही भारतामध्ये कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो. भाषण करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला या राज्यघटनेने देण्यात आलेलं आहे. व्यवसाय करण्याचं सुद्धा आपल्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे ते देण्यात आलेलं पाहायला मिळतं. संस्कृतीचे जतन, कल्चर म्हणतो आपण. आपली स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा आपल्याला हक्क आहे. आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठीला आता पाहतो आपण, की अभिजात स्वरूपाचा दर्जा दिला आणि मराठी हा जो आहे तो सगळ्या मग कार्यालय असेल यामध्ये जे आहे तर बोलली जाते. लिहिण्यासाठी, वापरासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी जे आहेत. मग आपण त्यानंतर आपल्या प्रत्येक गावाकडली जी भाषा आहे, बोली भाषा म्हणतो आपण, तर ती वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि ती आपण आपला त्या भाषेबद्दल त्या संस्कृतीबद्दल आपण आपला अभिमान जो आहे तो पुढे पुढे पाहूया आपण. हे जे संविधानाने जे आहे ते आपल्याला अधिकार जे आहे ते प्राप्त करून देण्यात आलेले आहेत. आता समाज व्यवस्था आपण म्हणतो किंवा कुटुंब व्यवस्था जी आहेत, जी आहेत एक प्रकारची कुटुंब व्यवस्था. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख व्यक्ती जो आहे तो म्हणजे समाजाचे एक प्रमुख ओळखलं जायचं. भारत हा एक एकत्र कुटुंब पद्धतीचा देश मानला जातो. बऱ्याच वेळा मग जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळेल. मग आता पाहतो तो आपण विभक्त कुटुंब पद्धती जी आहे ती समाजामध्ये जास्त छोटे छोटे कुटुंब जे आहेत. पण आजही खेडेगावाकडे तुम्ही जर पाहतात, आपणही तुम्ही किंवा तुमच्या पैकी पण बऱ्याच जणांची आहे ते जॉईंट फॅमिली म्हणतो. एकत्र कुटुंब पद्धती आजही जे आहे ते खेडेगावांमध्ये गावाकडे जे आहे ते आजही पाहतो. बऱ्याच वेळा जे आहे ते विभक्त कुटुंब पद्धती सुद्धा आता रूढ जास्त झालेली आहे. म्हणजे क्वचितच एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते. आता समाज कल्याण काय आहे, तर कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट भारताच्या संविधानात जे आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय, मग पूर्ण प्रकारे रोजगार, आरोग्य सुविधा असेल, शिक्षण व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर दुसरं समाज कल्याणाचं काय वैशिष्ट्य आहे, काय आहे दुसरा महत्वाचा घटक, लक्ष्य गट, स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक, त्याला मायनॉरिटी आपण म्हटलं जातं. तर हे जे आहे ते एक प्रकारचे जे आहे तर त्यानुसार जे आहे ते सुविधा जे आहे त्या दिल्या जातात. विकासाच्या संधी यांच्यापर्यंत पोहोचवणं जे आहे ते खूप गरजेचं मानलं जातं. आता कार्यक्रम काय आहे, पोषण, बाल विकास, सामाजिक सुधारणा असेल, सुरक्षा असेल, स्त्री कल्याण व विकास, अशा विविध प्रकारचे जे आहेत एक व्यवस्था जी आहे ती सरकारने जी आहे ती निर्माण केलेली आहे. तर मग 14 जून 1964 साली जे आहे ते समाज कल्याण खातं जे आहे ते निर्माण केलेलं आहे, डिपार्टमेंट आपण म्हणतो. या मंत्रालया अंतर्गत मग पोषण,
जे आहेत तर बाल विकास असेल, सामाजिक सुरक्षा असेल, सामाजिक संरक्षण असेल, अशा विविध प्रकारच्या व्यवस्थांचे जे आहे ते हे कार्यक्रम जे आहेत ते राबवले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर समाज कल्याणचं उद्दिष्ट काय आहे, लक्ष्य काय आहे आणि कार्यक्रम काय आहे, हा आपण थोडक्यात या घटकामध्ये पाहिलेला आहे. पुढचा घटक पाहूया आपण. पुढचा घटक आहे अनुसूचित जाती व जमाती. पुस्तकामध्ये दिलेले आपण छोटे पॉइंट्स ते थोडे स्किप केलेत आणि जे महत्त्वाचे जे इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत ते घेत आहोत. तर त्यामध्ये अनुसूचित तर काय आहे 1971च्या जनगणनेनुसार 22% लोक अनुसूचित जाती जमातींचे. आपण म्हणतो की जनगणना झाल्यानंतर बऱ्याच वेळा जे आहे तर कास्ट वाईज जे आहे तर वर्गीकरण जे केलं जातं. मग सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती, आता तुम्ही बरेच जण जे आहेत तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती ज्या आहेत ते घेत असतात. तर का हे आहे की सर्वांना एक समान त्या प्रवाहामध्ये सर्वांना शिक्षण घेता यावं, त्या संधी त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी जे आहेत तर भारत सरकारने जे आहे ते विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या राबवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसद व राज्य विधिमंडळात शासकीय सेवेत काही राखीव जागा, रिझर्वेशन म्हणतो आपण, आरक्षण जे आहे ते थोडक्यात. आरोग्य, सामाजिक आरोग्य काय आहे, तर सामाजिक आरोग्य सेवा, तर यामध्ये आपण पाहणार आहोत कशा स्वरूपाचे आहे सार्वजनिक आरोग्य. भारतीय संविधानात शासनाची प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचं राहणीमान उंच व्हावं, वाढवावं, त्यामध्ये विविध प्रकारच्या सार्वजनिक सुविधा सुधारणा ज्या आहेत ते करणे महत्वाचं आहे. आपण पाहतो भारताच्या आहेत. काय आहे मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. तर या महत्वाच्या गरजा आहे आणि त्यामधलं एक आरोग्य आहे. आरोग्य, सर्वांचे आरोग्य जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. समाजाचं आरोग्य, आपल्या देशातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, चांगलं सुधारावं, त्यांना चांगल्या प्रकारच्या मदत जी आहेत ती समाज कल्याण मार्फत किंवा आरोग्य जे मंत्रालय आहे ते या मार्फत जे आहे ते राज्य शासन मदत करत असतं. विविध प्रकारच्या ज्या योजना, पंचवार्षिक योजना आखल्या जातात तर त्यामध्ये निधीचा तरतूद जी आहे ती केली जाते आणि त्यानुसार जे आहे ते विविध प्रकारच्या योजना राबवतात. आता पाहतो आपण की कोरोना नंतर विविध प्रकारच्या रेशन कार्डवर महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, विविध प्रकारचे पहा प्रत्येक कुटुंबामध्ये 5 लाखाचं जे आहे तर विमा किंवा विविध प्रकारच्या आपण खाजगी विमा कंपन्या पाहतो की विमा उतरवला जातो. तर काय होतं की याद्वारे जे आहे ते आपल्याला ज्या शस्त्रक्रिया असतील, आपले जे ऑपरेशन्स असतील, मग डोळ्याचं असेल, विविध प्रकारच्या आजारांवर जी ट्रीटमेंट घ्यायची आहे तर या द्वारे जो आहे तो आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. मग पाहूया 1962 वेल्लूर येथे पहिली ओपन हार्ट सर्जरी, हृदयाची जी शस्त्रक्रिया आहे हृदयावर केलेली ती वेल्लूर या ठिकाणी 1962 साली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे ती ऑपरेशन 1962 साली झालं. त्यानंतर कुणाचा तरी माईक जो आहे तो अभिषेक माईक म्यूट ठेव की जेणेकरून डिस्टर्ब होणार नाही. हा, तुम्हाला काही प्रश्न असतील तर रेज हँड करायचे की जेणेकरून मी तो हे घेईल, पण तोपर्यंत कुणीही माईक अनम्यूट करणार नाही. 1968 जयपूर फूड तंत्रज्ञानाचा शोध, मग त्यामध्ये विविध प्रकारची तंत्रज्ञानाचा शोध जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळे जे संशोधन जे आहे ते करण्यात आलं आरोग्य क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या आरोग्य सेवा असेल, वैद्यकीय सेवा असेल, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण आरोग्य केंद्रालय आहे की ज्या ठिकाणी आपण जाऊन जे आहे तर काय करतो, विविध प्रकारच्या आरोग्याच्या मेडिकल सेवा ज्या आहेत त्या आपण आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, उपलब्ध करू दिल्या जातात. विविध प्रकारचे ऑपरेशन्स असतील, सर्जरी असतील तर त्या माध्यमातून मग होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल किंवा निसर्गोपचार तर या पद्धतींना मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे. लोकांचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं एक हेल्दी आरोग्य राहावं यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. आरोग्य क्षेत्रात बदलांमुळे भारतीयांचे जीवनमान अधिकाधिक जे आहेत तर चिंतारहित होण्यासाठी विविध प्रकारचे ज्या योजना आहेत
तर त्याद्वारे जे आहे ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील, अवयव आपण पाहतो हार्ट सर्जरी म्हणजे हृदय हे असेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल, विविध प्रकारचे जे नवनवीन तंत्रज्ञान जे आहेत, तर याचा वापर करून नागरिकांना जे आहे ते आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात. 1971 साली पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण ही जी शस्त्रक्रिया जी आहे ती 1971 साली जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे पाहूया आपण 1971 पूर्वी ही भारतात फारशा म्हणजे बऱ्याच ज्या शस्त्रक्रिया आहेत कॅन्सरवरील उपचार असतील, पुण्यामध्ये असेल किंवा बंगलोरमध्ये असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या वॅक्सिन ज्या आहेत त्या बनवण्यात आलेल्या होत्या. पाहतो आपण की विविध प्रकारचे ज्या सुविधा ज्या आहेत तर यामध्ये भारताने जे आहे ते जी नवनवीन पद्धती जी आहेत त्या स्वीकारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी भारतीय कुटुंब व्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्वाची गोष्ट मानली जाते. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, पती पत्नी यांच्या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे. 1978 साली काय करण्यात आलेलं आहे, पहिले टेस्ट ट्यूब बेबी जे आहेत ते याची एक प्रकारची जी टेस्ट आहे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन 1978 पासून उपलब्ध झालेले आहे. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग यशस्वी आपल्याला झालेला पाहायला मिळतो. हा कृत्रिम गर्भधारणे तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग ठरलेला आहे. या तंत्रज्ञानामुळे दुर्गा या मुलीचा जो आहे तो जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे विविध प्रकारचे लसीकरण असेल, विविध प्रकारे आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत तर या समाज कल्याण या आरोग्य विभागामार्फत राबवले जातात. मग पोलिओची लस असेल, दिवी असेल, गोवर असेल, घटसर्प आहे, डांग्या खोकला असेल, यावर विविध प्रकारचे जे आहेत ते उपचार जे आहेत ते केले जातात. वॅक्सिन जी आहे ती दिली जाते. तुम्ही पाहता पहिले 5 वर्ष तुम्हाला जे आहे ते 3-4 महिन्यानंतर दररोज जे आहेत तर वॅक्सिन जे आहे ते दिलं जायचं किंवा आजही शाळेमध्ये तुम्हाला टीटीचं इंजेक्शन दिलं जातं. बऱ्याच जणांना आता पण दिला असेल किंवा काही या गोष्टी होऊ नये म्हणून हे टीटीचं इंजेक्शन किंवा शाळेमध्ये बऱ्याच वेळा आरोग्याची तपासणी जी आहे ती होती. समस्या 1978 पूर्वी 10 पैकी 6 मुले जन्माच्या नंतर पहिल्या वर्षात मृत्युमुखी म्हणजे पोलिओ आपण हे विविध प्रकारचे आजार असायचे. त्यावर उपाय काय, मग पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यावर विविध प्रकारचं लसीकरण जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळतं की हे राबवलं जातं. याचा परिणाम 1995 मध्ये पल्स पोलिओ मोहिमेमुळे पोलिओ आटोक्यात आलेला आहे. मग आपण पाहतो प्लेगची साथ होती त्या काळामध्ये ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी जो मुलगा जो दत्तक घेतलेला होता यशवंत नावाचा, तर प्लेगच्या साथीने त्यांच्या मुलाची जी आहे ते काय झाली ती मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये बरेच भारतीय लोकांना जे आहेत तर काय करावं लागलं होतं, त्याचा सामना जो आहे प्लेगच्या साथीचा सामना करावा लागला होता. म्हणजे एवढं तंत्रज्ञान त्यावेळेस नव्हतं, पण आता विविध प्रकारच्या आजारांवर ज्या वॅक्सिन्स आहेत, लसीकरण जे आहे ते भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि हे सर्व जे आहे तर आरोग्य मंत्रालयाद्वारे आरोग्य सेवा जी आहे ती ही नागरिकांना पुरवली जाते. आता यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत की शहरीकरणामधले विविध प्रकारच्या सुविधा असतील तर त्याविषयीची माहिती आपण थोडक्यात जी आहे ती घेणार आहोत. माझा आवाज येतोय व्यवस्थित? श्रद्धा, नविष्ठा, काही प्रश्न आहे तुमचे? आहे सर, तुमचा आवाज येतोय बरोबर. हा, अजून काही कोणाला प्रश्न इथे? एकच मिनिट. श्रद्धा, काही प्रश्न आहे? अटेंडन्स लिंक ज्यांची राहिलेली असेल मी पाठवलेली आहे चॅट बॉक्स मध्ये. हा, परत शेवटला नंतर एकदा परत पाठव. पुढे शहरीकरण. हॅलो सर. आता हा सर, कृत्रिम म्हणजे कोणता काय? हॅलो, तुझं कृत्रिम म्हणजे आपण आता पाऊस पाडतो बऱ्याच वेळा. का बरं, नॅचरली पाऊस कोणता असतो? मान्सून. आपण जून जुलै मध्ये असतो. म्हणजे नैसर्गिक.
नाही. कृत्रिम म्हणजे जे आहे तर काय होतं? कृत्रिम म्हणजे जे तंत्रज्ञानाद्वारे. मानवाने हां बनवलं आणि आहे नैसर्गिक वेगळं. हां. माणसाने जे शोध उदाहरणार्थ लावलेले आहेत. यान. बरोबर. तुम्ही आता समजा साधारणतः ऐका जरा. हां. तो गावाकडे जे आंब्याची झाडं आहेत किंवा खूप मोठमोठी झाडं आहेत. तर ते मोठे झाल्यानंतर आपल्या आजोबांनी जे लावलेले झाडं होती ते काय व्हायचे? म्हणजे आपल्याला आता त्याची फळं काय मिळतात. पण आता काय झालेलं आहे नर्सरीमध्ये असं तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे, की त्याचं काय केलं जातं? त्याला जे आहे ते कलम केलं जातं. आपण आंब्याची झाडं पाहतो, चिक्कूची झाडं पाहतो, की आता आपण छोटं झाड जरी असेल तर त्याला फळधारणा जी आहे ती लागली जाते. म्हणजे विविध प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर करून पाहतो, की हे जे आहेत तर उत्पादनात जे आहे ते वाढ केलेली आहे. तसतसं माणसाचे जे अवयव असतील, हे असतील, तर त्यावर जे आहे तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे आहे तर मग कृत्रिम आपण पाहतो, की विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मशीनद्वारे केल्या जातात. मग कृत्रिम म्हणजे काय तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि नैसर्गिक त्याला नॅचरल आपण म्हणतो. शहरीकरण, आता शहरीकरणातल्या कोणकोणत्या समस्या आहेत किंवा कारणं काय-काय आहेत तर ते पाहूया आपण. शहरात आणि नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हटलं जातं. नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे महत्त्वाचं कारण आहे. हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक करणावर परिणाम घडवून आणतात. मग काय पाहतो शहरीकरणामध्ये महानगरपालिका असते. राइट? तर त्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं काम महानगरपालिकेचं असतं. शहरातील रोजगाराच्या संधी विविध प्रकारचे एम-आय-डी-सी असतील तर भरपूर लोकसंख्या असते आणि त्या लोकसंख्येमध्ये जे आहे त्या लोकांना विविध प्रकारच्या सुविधा, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं असतं. आता समस्या काय आहेत? शहरावर येणारा ताण, मग मूलभूत सुविधांचा अभाव, विविध प्रकारचे पाण्याचे शॉर्टेज असेल, जागेच्या समस्या विविध प्रकारच्या असतील, रस्त्यांवर ट्रॅफिक जास्त प्रमाणात होत आहे. तर या भरपूर अशा समस्या ज्या आहेत त्या शहरीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जसजशी औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, विविध प्रकारचे स्थलांतर लोकांचं होतं आणि मग गावाकडली लोकं शहरामध्ये जात असतात आणि त्यामध्ये शहरीकरणामध्ये जे आहे ती लोकसंख्या वाढायला आपल्याला पाहतो आणि मग त्यामुळं काय होतं तिथल्या भौगोलिक मूलभूत सुविधांवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण पडलेला पाहायला मिळतो. एकच मिनिटं जरा तुम्ही वाचन करा. उपाय पाहूया आपण. छोट्या गावांमध्ये रोजगाराच्या संधी, आर्थिक विकासाचा समतोल, महानगरामध्ये वाढ नियंत्रित आणि मग का बरं? शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात का बरं लोकसंख्या वाढते किंवा स्थलांतर होतं? गावाकडं काय होतं, की रोजगाराच्या संधी नाहीत. मूलभूत सुविधा, विविध प्रकारच्या ज्या सुविधा आहेत, त्या खेडेगावामध्ये मिळत नाही आणि त्यामुळं काय होतं, की जास्तीत जास्त स्थलांतर जे आहे ते शहरी भागामध्ये होतं आणि शहरी भागामध्ये जर स्थलांतर झालं, तर शहरी भागावर ताण येतो. मूलभूत सुविधांचा अभाव जो आहे तो तिथे मिळतो. मग यावर उपाययोजना म्हणून काय? तर गावामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आर्थिक विकासाचा समतोल जो आहे तो राखला पाहिजे. छोट्या गावांमध्ये रोजगार निर्मिती केली पाहिजे. यामुळं काय होईल, की जी स्थलांतर होण्याची म्हणजे शहरामध्ये जी जाणारी लोकसंख्या आहे, तर त्याचा कुठेतरी जो आहे तो काय होईल तर जो आहे ती रोखली जाईल आणि गावामध्येच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि मग त्यांना शहराकडे जाण्याची गरज पडणार नाही. दुसरं अगर आणि त्यांना जर शेतामधलेच आता बरेच जण असतात, की शेतामध्ये शेतमालाला काय आहे नवीन तंत्रज्ञान नाही, पाणी नाही, विजेच्या ज्या आहेत त्या सुविधा नाही. तर यामुळे जे आहे ते शेती काय होते कोरडवाहू किंवा पावसावर आधारित आहे आणि पाऊस पण बऱ्याच वेळा काय होतो दुष्काळ वगैरे पडल्यामुळं शेती व्यवसाय सुद्धा काय होतो हे नाही. तर या सगळ्या सुविधा जर गावाकडे उपलब्ध झाल्या तर स्थलांतर होणार नाही आणि रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास जो आहे तो याचा समतोल जो आहे तो गावाकडे आपल्याला पाहायला मिळतो, की व्यवस्थित राहील आणि मग त्यामुळे शहरांवर ताण जे आहेत, महानगरांवर ताण पडणार नाही आणि ग्रामीण भागातच या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते पुरवणं हा उपाय आहे. पुढे पाहूया आता ग्रामीण भागामध्ये काय आहे?
ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये शेतीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांची वस्ती, विरळ लोकवस्ती, भोवताली शेतजमीन. आता बऱ्याच वेळा काय होतं गावं आहे. पण गावातले काही लोकं असतात, की आपलं शेत असेल तर त्या शेतामध्ये जाऊन घर बांधून तिथं राहतात, की आपलं जो आहे तो मग गाई, गोठा वगैरे जे आहेत ते शेतामध्येच केला जातो विविध प्रकारचे. ती एक प्रकारची जी आहे आणि त्यानंतर तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील तर ते एक समूह करून जे आहे तो राहत असतो. मग स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने स्वतःला कसत असलेल्या जमिनीजवळ म्हणजे जमीन तुम्ही शेती करत असलेल्या जमिनीजवळ शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असं म्हटलं जातं. शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव अस्तित्वात आहे. भारतातील खेडे पद्धती विरळ लोकवस्तीत असलेली पद्धती आहे. बऱ्याच वेळा तर गावामध्ये बरेच राहतात, पण गावाकडले शेतामध्ये राहायला जातात. मग विरळ लोकवस्ती जी आहे, तर वस्त्या तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भोवतालील परिस्थिती आणि शेतजमीन आणि मध्य दाट वस्तीची वसलेली घरे हे भारतीय खेडेगावाचे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. मग ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेने कितीतरी लहान असतो. गावापेक्षा छोटा गट म्हणजे वस्ती. संपूर्ण भारतातील ग्रामरचना एकसारखी नाही. प्रादेशिक स्वरूपात आणि स्थल वैशिष्ट्यानुसार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. आता बदल काय आहे? स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेकडून शेती आणि जोडधंद्यांकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास. मग आता गाव म्हटलं तर कोणती व्यवस्था आहे किंवा कोणती संस्था आहे तर ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो आहे तो गावाचा विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला जो आहे तो मिळतो. श्रद्धा आपण प्रश्न उत्तर घेणारच आहोत. पण आपले पाठ जो आहे तो थोडा झाला पाहिजे कारण बरेच घटक जे आहेत ते त्यामध्ये आपल्याला पूर्ण कव्हर करायचे आहेत. आणि मग आपली व्यवस्था जी आहे ती ग्रामीण व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि या गावात विविध प्रकारचे जे जो समाज आहे तो शेतीवर आधारित असल्यामुळं तो शेती करत असतो. विविध प्रकारच्या शेतीमध्ये नवनवीन जी आहेत तर पिकं असेल, अन्नधान्य उत्पादन असेल, तर त्याचा जो आहे तो काय करत असतो हे जे आहे त्यानंतर शेतीला असणारे जोडधंदे, मग कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, तर या स्वरूपाचे उद्योगधंदे जे आहेत तो काय करत असतो शेतकरी जो आहे तो गावाकडे जो आहे तो पुढे ग्रामीण जो विकास आहे तो कशा स्वरूपाचा आहे? ग्रामीण विकास थोडक्यात तर व्यवसायाचा विकास, आर्थिक व्यवसाय विकास होतो. त्यानंतर सामाजिक गरजा व सुविधांचा विकास, सांस्कृतिक बदल, वैचारिक दृष्टिकोनात जो आहे तो मोठ्या प्रमाणे जो आहे तो बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण आणि शहरी यामध्ये काय फरक आहेत? आपण थोडक्यात 1-2 प्रश्न घेऊया आणि मग पुढे जाऊया. श्रद्धा तुलाच विचारतो, ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये काय फरक आहे? त्यानंतर रोहन तुला आणि मग नंतर बौद्धवीला. शहरात किंवा नागरी शहरात लोक वस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. सर तिचा आवाज येत नाही. हो जरा आवाज पुढे रोहन सांग बरं. काय सर? ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन यातील फरक. येस सर. सर जे शहरात मिळतं ते गावात मिळत नाही आणि जेव्हा आपण शेतात काम करतो काही लागत असेल तर ते आपल्याला लवकर मिळत नाही, शहरात लगेच मिळतो. हाच फरक मोठा आहे. दृष्टिकोनातून जे आहे ते शहरी भाग चांगला आहे की ग्रामीण भाग चांगला आहे? बौद्धवी सांग बरं. ग्रामीण भाग चांगला आहे सर. हा का बरं? काय आहे त्याचे? कारण ग्रामीण भागात कारण सर शहरात असतात त्या ग्रामीण भागात नसतात. जसे की शहरात मोठमोठे हॉस्पिटल असतात, नोकरीसाठी सुविधा असतात व ग्रामीण भागात नसतात. जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर ग्रामीण भागात त्याचा उपचार होऊ शकत नाही आणि त्याला योग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
व शहरात या सगळ्या सुविधा असतात. म्हणून शहर बरोबर आहे अगदी. वैष्णवी सांग बरं वैष्णवी. काय सर? ग्रामीण भागातले राहणीमान असेल आणि शहरी भागातील राहणीमान यामधलं कोणतं जे आहे तर ते चांगलं आहे? ग्रामीण भागातलं सर. हा बरं, का बरं, काय आहे? कारण शहरात आपल्याला खोली पैसे देऊन घर वगैरे ऍडजस्ट करावं लागतं आणि गावाकडे स्वतःचं असतं म्हणून खर्चही भागतो व जागाही आपल्याला भरपूर मिळते गावाकडे. बर, अजून त्यानंतर बौद्धवी. बौद्धवी काय मी श्रद्धा? संकल्प. हा हा, संकल्प सांग. सांस्कृतिक मध्ये काय येईल बरं? हा हम्म. बोल बोल, संकल्प बोल. कारण की ग्रामीण भागामध्ये जास्त असं कचरा वास येत नाही व शहरी भागामध्ये असं दाट असते व तिथे घाणती असते. बर पूजा, शेवटचा घेऊया आणि आपले जे आहेत तर पुढे चालूया. हा काय आहे बरं सांस्कृतिक दृष्ट्या काय आहे गाव आणि शहरामध्ये काय फरक आहे? येईल का सांगता? तर ग्रामीण भागात जे आहे ते सांस्कृतिक परंपरा आपण पाहतो, कल्चर का सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग विविध प्रकारचे सण उत्सव साजरे जे आहेत ते एकत्र मिळून जे आहे ते केले जातात. आणि शहरी भागामध्ये पाहतो की काही सण जे आहेत ते केले जातात, सण उत्सव परंपरा एवढं जे नाही की तेवढं जे आहेत. तर ग्रामीण भागात जे आहेत ते शुद्ध हवा, चांगल्या प्रकारचं राहणीमान जे आहे ते आपण म्हणतो की चांगलं हेल्दी जे आहे ते आपल्याला खायला मिळतं. पण शहरी भागामध्ये तशा स्वरूपाचं नाही. तर शहरी भागामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी, विद्युत असेल, बाकीच्या शाळा कॉलेजेस बाकीच्या गोष्टी ह्या मिळतात. पण जर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं वातावरण, तर खेडेगावातलं जे आहे ते वातावरण ग्रामीण भागातलं खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. पुढे पाहूया आपण पुढचा घटक. येस सर. तर ग्रामीण भागातल्या समस्या कोणकोणत्या आहेत? तर पाणी, पिण्याच्या पाण्याची बारामाही सोय नसते. जसं की शहरी भागामध्ये काय असतं, बारामाही पाणी तुम्हाला जे आहे ते डॅम धरणाचं जे आहे ते असतं. दुष्काळ वगैरे पडला तर जे आहे ते टँकरने पाणी किंवा दूरवर लांब जाऊन जे आहे ती पाण्याची सुविधा. तर ह्या समस्या ग्रामीण भागात असतात. त्यानंतर स्वच्छता म्हणजे टॉयलेट बाथरूम आपण पाहतो स्वच्छतागृहांचा अभाव असतो आणि उघड्यावरच जे आहे ते विविध प्रकारचे मग गटारे वगैरे जे आहेत ते उघड्यावर असते आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही एक समस्या आहे. त्यानंतर वीज अपुरे विद्युतकरण म्हणजे लोड शेडिंगच्या समस्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आता 10वीचे पेपर 12वीचे पेपर चालू आहेत. पण गावाकडे काय होतं की केव्हाही लाईट जाते, रात्रभर बऱ्याच वेळा 1-1, 2-2 दिवस सुद्धा लाईट येत नाही. तसेच शहरी भागामध्ये जे आहेत तर लाईटच्या किंवा विद्युतीकरण जे आहे तर 24 तास आपण पाहतो की लाईटच्या जी आहे ते सुविधा असते. त्यानंतर शिक्षण, दर्जेदार शैक्षणिक सोयींचा अनुपलब्ध म्हणजे सोय नसते. आपल्या गावाकडे काय मैदान वगैरे भरपूर आहेत, पण संगणक असेल, कॉम्प्युटर असतील, विविध प्रकारचे जे नवनवीन तंत्रज्ञान आहे, तर ते आपल्याला शिक्षणामध्ये जे आहे ते जे शहरी भागात मिळतात ते ग्रामीण भागाकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. या ग्रामीण भागातल्या ज्या आहेत त्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आता ग्रामीण भागातील विद्युतीकरण काय आहे? तर पहिली पंचवार्षिक योजना 3000 खेड्यांचे विद्युतीकरण झालेलं आहे. आजही आपण पाहतो 1966 पर्यंत पंप व कूपनलिकांचा अधिक वीज देण्याची योजना. त्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण निगम स्थापना झाली 1969.
आणि 1973 मध्ये 1,38,646 खेड्यांचे विद्युतीकरण, म्हणजे आजही बऱ्याच गावात सगळीकडे वीज पुरवठा झालेला आहे, पण आजही अशा गावं आहे की त्या ठिकाणी विजेची समस्या आजही पाहायला मिळते, म्हणजे तेवढी आहे. आणि या ग्रामीण भागातील विद्युतीकरणाचं जे आहे तर अभाव आपल्याला पाहायला मिळतो, की ही समस्या जी आहे ती खेडेगावात आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण औद्योगिक विकास, ग्रामोद्योग नियोजन समिती, ग्रामोद्योग औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे. रोजगार निर्मिती 1972 अखेरपर्यंत 1,06,000 लोकांना रोजगार जो आहे तो ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतो, तो मिळालेला पाहायला मिळतो. पुढे पाहूया, ग्रामीण शिक्षण कशा स्वरूपाचं आहे. विद्यानिकेतन, विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात युक्त माध्यमिक शाळा. त्यानंतर आपण पाहतो रयत शिक्षण संस्थेच्या शाळा वगैरे ज्या आहेत ज्यामध्ये वसतिगृह आहेत, विद्यानिकेतनच्या ज्या शाळा आहेत तर त्यामध्ये तुम्हाला राहण्याची खाण्याची ज्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते मिळतात. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल्स. कृषी विद्यापीठ राहुरी, अकोला, परभणी व दापोली येथे जी आहे ती कृषी विद्यालय म्हणजे विद्यापीठ जी आहेत ती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मान्यता 1972 मध्ये युनेस्कोने साक्षरता प्रसार गौरव पारितोषिके जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ग्रामीण भागातील शिक्षण आता पाहतो की आपण खूप त्यामध्ये जे आहे तर काय झालेलं आहे, सुविधा ज्या आहेत ते मिळताना आपल्याला पाहायला मिळतात, की ग्रामीण भागामध्ये जे आहे ते विविध प्रकारच्या सुविधा, दर्जेदार सुविधा, म्हणजे आता संगणकीकरण असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, ICT वर विविध प्रकारचे तुम्हाला जे आहेत जे आहेत ज्ञान किंवा जे धडे आहेत ते तुम्हाला शिकवले जातात. विविध प्रकारचे जे शैक्षणिक सहली जे आहे ते आयोजित केल्या जातात, की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, चांगल्या प्रकारे मिळतं. बदलते ग्रामीण जीवन, मग पूर्वी कशा असायचे, स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था, बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असायचे, शेतीतील उत्पादन कारागिरांना मोबदला जो आहे म्हणून वाटप. मग सुरुवातीचं काय असायचं तर जे आहेत ते जीवन जे आहेत म्हणजे पैसे वगैरे अशा स्वरूपाचं नव्हतं. मग काय करायचे, जो शेतकरी असेल किंवा गावातील लोक असेल तर धान्य वगैरे देऊन जे आहे तर त्याचा मोबदला दिला जायचा. आणि एक स्वयंपूर्ण आपण म्हणतो की स्वयंपूर्ण स्वरूपाची अर्थव्यवस्था जी आहे ते त्या काळात होती सुरुवातीला. आणि सगळे लोक जे आहेत ते शेतीवर अवलंबून असायचे बहुसंख्य. शेतीमधलं जे उत्पादन आहे ते उत्पादन कारागिरांना, म्हणजे मग गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तर ते देऊन म्हणजे देवाणघेवाण वस्तू विनिमय आपण पाहतो की त्याची देवाणघेवाण जी आहे तो मोबदला म्हणून दिला जायचा शेतातल्या उत्पादनाचा. आणि तो जे आहे तो एक प्रकारचं त्या कारागिरांकडून काम करून घेण्यासाठी तो मोबदला द्यायचा. आता काय झाले, शेती व शेतीशी निगडीत जोडधंद्याशी जोडल्यामुळे नागरी समाजसेवा बिगर शेती उत्पादन व सेवा भावी संस्था व्यवसायाने जोडलेला आहे. कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल, त्यानंतर आपण पाहतो की गाई पालन ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे. विविध प्रकारचे शेतीशी निगडीत असणारे जोडधंदे आता आपल्याला पाहायला मिळतात, की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते बदलतं ग्रामीण जीवन भाग जो आहे तो बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ग्रामीण भाग आणि नागरी भाग जो आहे तर यामध्ये काय काय फरक आहे तो पाहूया आपण. तुलना याच्यामध्ये केलेली आहे. शेती व जोडधंद्यांना प्राधान्य दिलं जातं ग्रामीण भागामध्ये. नागरी समुदायामध्ये काय दिलं जातं, बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसाय, म्हणजे ज्या सेवा आहेत तर त्याला व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं. आकाराने मोठे आणि बहुजिनसी एक प्रकारे जे आहे ते असतं. त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती गावाकडे वापरली जाते. आणि नागरी समुदायामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचं विघटन, म्हणजे बऱ्याच फॅमिली जे आहेत तर गावाकडे काही राहतात पण त्यांची मुलं वगैरे जे आहेत ते पुणा, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या ठिकाणी राहिलं जातं. आपलेच पाहतो की आपण आपले काका काकू जे शिकलेले असतील किंवा विविध प्रकारचे नोकरी व्यवसाय करत असतील तर ते ह्या ज्या शहरी भागामध्ये जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे का. पुढे शेवटचा आपण घटक घेऊया, बदलत्या जीवनाचा आढावा. हा थोडक्यात आपण घेऊया की कशा प्रकारे बदलतं जीवनमान जे आहे ते असतं. संविधानाचा प्रभाव, समानता, स्वातंत्र्य आणि संस्कृतीचे जतनाचे हक्क, आरोग्याची प्रगती, नवीन शस्त्रक्रिया, लसीकरणाची मोहिमा, ग्रामीण विकास,
विद्युतीकरण, औद्योगिक विकास, शिक्षण सुधारणा असेल आणि शहरीकरण, वाढते शहरीकरण आणि नवीन आव्हाने अशा स्वरूपाने जे आहेत तर काय केला जातो, बदलत्या जीवनमानामध्ये जे आहेत तर काय बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विविध प्रकारचे ग्रामीण आणि शहरी भागातील तुलना ही थोडक्यात जी आहे ती या पाठामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते. आपण आता प्रश्न उत्तर घेऊया. अजून आपल्याकडे आहे 5 मिनिट आहे, तर 5 मिनिटामध्ये प्रश्न उत्तर जे आहेत ते घेऊया. हा, नविष्ता बोलू शकते. नाही सर, सॉरी सर, क्वेश्चन नाही. हा, काय अजून कोणाला काही प्रश्न आहेत? मी प्रश्न विचारणार आहेत. हा, नाही सर. नाही. सर हा, सर विरळ विरळ म्हणजे विरळ म्हणजे काय? आपण आता गावाकडे, तू गावामध्ये राहतो का शेतामध्ये राहतो? तुमचं घर कुठे आहे? गावात. गावात आहे. मग गावात काय आहे, भरपूर घरं आहेत. आता तुमचे जे आहेत बरेच नातेवाईक किंवा गावातले लोक आहेत तर ते शेतामध्ये घर करून जे आहेत ते राहत असतात. मग ती विरळ आहे. आणि जे घनदाट म्हणतो आपण म्हणजे गावामध्ये जे आहेत ते शेजारी शेजारी घरं असतात आणि शेतामध्ये गेले तर प्रत्येक जण आपापल्या शेतामध्ये जे आहेत ते काय करतो, घरं बांधतो. तर त्याला विरळ असं थोडक्यात म्हटलं. श्रद्धा, तुला काय विचारायचे? तर मी विचारू, हा, जमाती म्हणजे काय? जमाती म्हणजे आपण म्हणतो काय थोडक्यात एक प्रकारच्या विविध प्रकारच्या जाती. आता मासे आहेत तर माशांमध्ये पण विविध प्रकारच्या काय आहेत, जाती आहेत. हा, त्यानंतर तुम्ही आपण पाहता मोबाईल घेतलाय पण मोबाईल मध्ये पण कंपन्या आहेत, बरोबर आहे. एकच कंपनी आहे का? नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर तशा विविध प्रकारच्या जाती आणि जमाती जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. अजून काही कुणाला प्रश्न? सर प्रत्यारोपण म्हणजे काय? प्रत्यारोपण करणे आपण पाहतो आता थोडक्यात उदाहरण तुम्हाला जर दिलं तर बऱ्याच जणांकडे कोणाकडे गायीचा व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय वगैरे पाहतो आपण. प्रत्यारोपण करणे म्हणजे काय, थोडक्यात एक प्रकारचं आपण रोप जे आहे ते रोप लावतो. मी जसं की तुम्हाला कलम जे आहे ते झाडांमध्ये कलम व्यवस्था जी आहे ती सांगितली. हा, ती थोडक्यात प्रत्यारोपण म्हणजे त्या झाडाला म्हणजे पाणी घालणे, जपणे आहे. किंवा विविध प्रकारचे त्याला लागणारे जे घटक आहेत ते आपण काय करतो, त्याला देत असतो. विविध प्रकारचे त्यामध्ये जे बदल होणारे जे घटक आहेत तर ते. हा, अजून त्या मानवी झाडाची हा, निगा बर. राखणे. मानवी जीवनाचा वेग कशामुळे वाढत आहे? मानवी जीवनाचा वेग कशामुळे वाढत आहे? कोण सांगेल? सर, कारण आपण जेवतो, व्यायाम करतो. मानवी जीवनाचं जे आहे काय विचारलं मी? हा, मानवी जीवनाचा वेग कशामुळे वाढत आहे? नवनवीन तंत्रज्ञानामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे. हा, श्रद्धा अनम्यूट कर, काय प्रश्न आहेत विचार. श्रद्धा, मेसेज नका करूया तुम्ही जे आहे. हा, काय सर, प्रश्न तुम्ही आहेत चॅट विचार. बंद करा सगळे. हो हो, मी बंद केलंच. कारण तुम्ही मेसेज टाकू नका, कारण प्रत्येकाचे मेसेज मी इकडे मेसेज पाहत बसू का तुमच्याशी बोलत बसूया, बरोबर. हा, तर तुम्ही जे आहे ते प्रश्न विचारू शकता यामध्ये. मी आता तुम्हाला प्रश्न दिलेला होता की मानवी जीवनाचं मानवाचं जीवन. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजात मोठा बदल घडवून आणला. कोणता मोठा बदल घडवून आणलेला आहे? कोण सांगेल? संविधान. संविधान.
संविधान कायद्यामुळे जे आहे तर काय झालेलं आहे, एक प्रकारचा मानवाच्या मोठा जो आहे तो बदल घडून आलेला आहे. भारताच्या संविधानानुसार नागरिकांना कोणते मूलभूत हक्क मिळालेले आहेत? एक एक वन बाय वन. रोहन. लोकशाही 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 हा, लोकशाही. पण लोकशाही नाही, अजून काय आहे? आता सर, मी तुला मुलींना शिकण्याचे समान अधिकार. बर, अजून? सर्व धर्म समभाव. बर, अजून? अभिषेक सांग बरं. सर, पहिलं समसमानता. बर. हा, त्यानंतर ज्ञानेश्वर सांग बरं. सर, धर्म जात समसमानता. सर, सर हा, धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्षता. तुम्हाला जे आहेत तर संविधानामुळे काय दिलेलं आहे, कोणकोणते अधिकार दिलेले आहेत? तर स्वातंत्र्य, समता, बंधु. आपण पाहतो की काय व्यक्ती स्वातंत्र्य असेल, हक्क असतील विविध प्रकारचे, त्यानंतर अजून अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, भाषणाचं असेल, विनाशस्त्र किंवा संचारबंदी, संचार किंवा भारतामध्ये जे आहे ते कुठेही तुम्ही काय करू शकता, संचार करू शकता. असे जे हक्क आहेत ते संविधानाने आपल्याला दिलेले आहे. पुढे, भारतीय संविधानातील कोणत्या तत्वामुळे सामाजिक समानता निर्माण झालेली आहे? काय सांगता येईल? संविधान. सांगा पटपट. सर, प्रश्न रिपीट करा. सर, क्वेश्चन रिपीट करा. बर बर. संविधानामुळे एकच कुठे गेला तो प्रश्न, काय विचारला? हा, भारतीय संविधानातील कोणत्या तत्वामुळे सामाजिक समता निर्माण झालेली आहे? कोणत्या तत्व? आता सांगितलं ना, किती किती वेळा सांगणार? हा, भारतीय संविधानामुळे समता, कोणत्या तत्वामुळे सामाजिक समता निर्माण झालेली आहे? हॅलो सर, हा, मी सांगू? हो. संविधान. संविधान नाही, कोणत्या तत्व? आपल्या संविधानात एकता आणि एकात्मता. असून धर्म, वंश, जात. स्त्री पुरुष समानता. पुढे किंवा समानता तत्व. हा, पुढे तुम्हाला एकच मिनिट, पुढचा प्रश्न आहे, कुठे गेला तो प्रश्न? स्क्रोल झाला, एकच मिनिट. कुठे नेटवर्क? हा, काय आहे? ग्रामीण भागात कोणते उद्योग चालवले जातात? शेती व्यवसाय. शेती व्यवसाय. बर, अजून? कोंबडी पालन, दूध उत्पादन. अगदी बरोबर आहे. म्हणजे विविध शेतीशी निगडीत जे आहेत ते व्यवसाय जे आहेत ते चालवले जातात. बर, आपला टाइम जो आहे तो क्लासचा संपलेला आहे.